Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me and Sunny. Yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day आणि आज पण स्पेशल डे आहे कारण आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस. ग्रे कलर आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज आम्ही चाललोय आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. सो नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचं दर्शन म्हणजे एक वेगळीच ऊर्जा येऊन जाते. आणि आता वाजल्यात सकाळचे 5. आम्ही सगळे रेडी झालो आहोत. आम्ही उठलो आहोत सकाळी 3लाच. आईने पूजा आणि सगळं काही रेडी होऊन आम्ही आता निघत आहोत. सो येस, काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड आणि येस, विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी नवरात्री अँड येस, एन्जॉय टू द फुलेस्ट. मस्त डान्स धमाल करा आणि आयुष्य छान जगत राहा. गुड मॉर्निंग. आई पण एकदम छान दिसते, साक्षात देवी. देवी आहे आई समोर. देवी किती सजलेली दिसते, आपण पण तसंच जायला पाहिजे देवीसमोर. आणि आमच्यासाठी तू आहेच एक देवीच आहे. आमच्यासाठी आई आहे आमच्या सगळ्यांची ती. सो चला, आम्ही देवीच्या दर्शनाला खूप उत्सुक आहे. म्हणजे आईला करंजेश्वरीचं दर्शन म्हणजे मला खूप वर्ष म्हणजे माझं लग्न झाल्यापासून एकदाच झालं होतं आणि आता दरवर्षी जातोय. आणि कुटुंबासह जाण्याचा फॅमिली आणि कुटुंबासह सगळ्यांबरोबर जाणं एक वेगळीच म्हणजे वेगळाच आनंद असतो. आणि चलो छान वाटते. चला, गुड मॉर्निंग. चलो, सो सर रचना इज ऑल्सो रेडी. तुम्ही पण छान दिसतो. ग्रे ग्रे छान वाटते गळ्यात पण. चलो, रेडी? येस, पण छान दिसते एकदम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान दिसते. थँक्यू. चलो, आणि आरू रेडी. अन्वेषा गेली आहे दुसऱ्या गाडीत आणि आम्ही वेट करतोय रचनाची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान दिसते. हा, ठेव ना पाठी. वंशू. सो वाजले आहेत 5:27. आम्ही आलो आहोत स्वीटी ताईला गेला. गुड मॉर्निंग वंशू. वंशू पण मस्त दिसतोय. हिरो. म्हणजे आमचे एंड मोमेंट. आम्ही सगळे आलो आतू, वंश, ऑल सेट टू गो. मस्त आमचा नाश्ता झाला आहे ऑल्ड घेऊन. आणि आता चाललो आहोत आम्ही दर्शनाला. फायनली आम्ही पोचलो आहोत.
आलो करंजेश्वरी देवी यांच्या मंदिरात आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही प्रयत्न करतो की दरवर्षी आम्ही येऊ आणि आत्ताच काही मला वाटतं 4 months बॅक आम्ही येऊन गेलो आणि आता मेन म्हणजे नवरात्रीच्या वेळेस परत एकदा आम्ही आलो. सो खूप आनंद होत आहे आणि छान वाटतं आहे. चला सो आज आहे ग्रे कलर आणि आम्ही सगळे ग्रेमध्ये आहोत.
मंत्रपुष्पं समर्पयामि अक्षरान् हे हिरवं काय टाकलंय? पानांचा असं चुरा करून टाकलंय का? अच्छा. बघू दे बॉटल त्यातलं पाणी मध्ये मध्ये काय ठेवणार आहे का आज? छान काढले, एकदम छान सुंदर प्रकारे दर्शन झालं, शांतपणे झालं मेन म्हणजे. आणि गाभाऱ्यात जाऊन व्यवस्थित ओटी वगैरे भरता आली, छान वाटलं. गर्दी नव्हती मेन म्हणजे. आणि आम्ही एकदम स्टार्टिंगला गर्दी नव्हती, स्टार्टिंगला नव्हती. आम्ही एकदम म्हणजे परफेक्ट टाइम आम्ही चूज केलेला, जास्त गरमी पण नव्हती जी आता झालेली आहे. पण छान वाटलं है ना. ह्या वर्षात दुसरं दर्शन आहे आपलं हे करंजेश्वरीचं. असा कलर होता राखाडी. राखाडी. राखाडी कलर म्हणजे स्थिरता आणि शांततेचं प्रतीक. एक आम्ही सगळ्या राखाडी कलरच्या साड्या नेसल्या होत्या. नाही तर शॉर्टकट शोधलंय वहिनी आणि साली. गोल फिरून आलो. आपण इथूनच जाणार ना? नाही, स्वयंभू श्री गणेश मंदिर गोवळकोट. सो आता आम्ही घेतला आहे लंच ब्रेक आणि आलो आहे स्वयंसिद्ध असल मराठमोळी रुचकर मेजवानी खेडच्या पुढे. गाडी लॉक केली. हो, चालू आमचे 10 तास लागले. मग आता हॉल्टच खूप मोठा आहे. अप्रतिम. स्वयंसिद्ध उधळे गाव खेडपासून 6 किलोमीटर आहे मुंबईच्या दिशेने. आणि अमेझिंग फूड आहे, अमेझिंग. आम्ही व्हेज खाल्लं आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं. त्याने जे लिहिलं ना असं मराठमोळी, म्हणजे आता आम्ही जे मुंबईकर आहोत ना त्यांच्यासाठी हे पूर्ण ऑल टुगेदर एक वेगळी टेस्ट आहे इकडची. आणि एवढं छान ना. आम्ही खाल्लं वांग्याचं भरीत, त्याच्यानंतर काजू मसाला आणि पनीर. एक्सपेक्टेड नव्हतं की ते एवढं छान असेल. पनीर टिक्का मसाला आणि
चपाती, भाकरी, सोलकढी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे खूप 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 खाल्लं आणि खूप छान होतं, घामट. आणि मला सो मस्ट ट्राय, एकदा नक्की विजिट करा. सो आता वाजले आहेत रात्रीचे 11:20. आम्ही आलो 8 वाजता आणि एवढं छान झालं ना आमचं दर्शन. मेन म्हणजे आम्ही जे डिसाईड केलेलं की लवकर जायचं आहे आणि लवकर परत यायचंय, 1 डे ट्रिपच आम्हाला करायची होती, स्टे वगैरे करायचा ना. सो आम्ही 5 वाजता ठरवलेलं की आम्ही 5 वाजता निघू. निघता 5:30 वगैरे झाले आणि एकही हॉल्ट न घेता आम्ही चिपळूणला 10 वाजता पोहोचलो. आणि मग त्यानंतर आम्ही नाश्ता केलं आणि मग आम्ही मंदिरात गेलो. छान पद्धतीने असं मस्त देवीचं दर्शन घेतलं जसं की तुम्ही पाहिलंच असेल. आणि मग आरती सुद्धा अटेंड केली आणि मग त्यानंतर आम्ही कपडे चेंज केले, कारण ऑलरेडी साडीमध्ये सकाळपासून आम्ही होतो आणि नंतर खूप ऊन वाढलेलं म्हणून आम्ही एक्स्ट्रा क्लोथ्स पण घेऊन गेलो. मग कपडे चेंज केले आणि देन आम्ही ऑन द वे जेवलो, जिथे मी तुम्हाला प्लेस सुद्धा सांगितली. नक्की एकदा तरी व्हिजिट करा, तुम्हाला खरंच ते आवडेल. आणि मग आम्ही डायरेक्टली घरी आलो. सो घरी आल्यानंतर फ्रेशन अप वगैरे झालो आणि मग खाली गेलो. खाली जी देवी आहे तिकडचं दर्शन घेतले, कारण काल मी गेली आणि मग आतमध्ये गेलीच नाही. म्हणजे जे मंडप आहे तिथे मी गेलीच नाही. रोशन मला भेटला म्हणून मग मी खाली तिथेच गरबा खेळली आणि म्हणून मग काल मला जमलं नाही. सो आज सनी सुद्धा होता, सनी बरोबर तिकडे गेली. मग खाली आम्ही थोडंफार जेवण वगैरे आलो. सो अशा पद्धतीचा आमचा हा आजचा दिवस होता. खरंच खूप छान वाटलं. करंजेश्वरी देवीचे दर्शन झाले आणि ते पण नवरात्रीच्या टायमाला. आणि जसं की मी व्लॉगमध्ये सांगितलं की ह्या वर्षी दुसऱ्यांदा दर्शन झाले आणि खूपच छान वाटलं. आय नो आता खूप लोक म्हणतील की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही येण्याच्या आधी, बट कसं आहे नवरात्री चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी चालू असतं. प्रत्येकजण कशा ना कशात तरी बिझी असतं. सो खास करून जर आम्ही तुम्हाला बोललो की आम्हाला भेटायला या किंवा आम्ही येणार आहोत, सो आय नो खूप लांबनं पण तुम्ही याल आणि आम्हाला नाही त्रास द्यायचा आहे तुम्हाला. बट नक्कीच एकदम आम्ही जेव्हा वेळ काढून येऊ ना तेव्हा नक्कीच सगळ्यांना भेटू. बट स्टील आम्हाला एक फॅमिली भेटली जी प्रभादेवीवरनं आलेली आणि त्यांच्या 2 मुली ट्विन्स एवढ्या गोंडस एवढं क्यूट होत्या ना, तर त्यांना पूर्ण फॅमिलीला भेटून सुद्धा खूप छान वाटलं. सो चला मग आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.